थंडीच्या दिवसात छोटे बटाटे बाजारात यायला लागतात। याच बटाट्यांची आपण आज छानशी रेसिपी बनवूया। आपण बनवूया आज दम आलू। त्यासाठी मी इथे बटाटे घेतले आणि आता आपण कुकरमध्ये याला 2 शिट्टी करून शिजवून घेऊया। दम आलू बनवण्यासाठी इथे मी 3 कांदे स्लाइस करून घेतले, 2 टमाटे घेतले, लसूण, आलं आणि हिरवी मिरची घेतली। एका कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेऊया। त्यात थोडं जिरं, दालचिनी, 2 ते 3 लवंग, 8-9 आपण काळी मिरी घेतली आणि एक छोटी इलायची घेतली। आता आपण यात लसूण घालून घेऊया, हिरवी मिरची घातली आहे, आता स्लाइस केलेला कांदा घालून घेऊया। कांद्याला आपण छान गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घेणार आहे। आता आपण यात 5 ते 6 काजू घालून घेऊया। कांदा छान गोल्डन ब्राउन झाला की आपण यात अर्धा चमचा हळद घालून घेऊ। यातच आपण आता 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया। यात आता आपण बारीक चिरून ठेवलेले टोमॅटो घालून घेऊया। थोडं पाणी घालून घेऊया जेणेकरून मसाला खाली लागायला नको। आता आपण मसाल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। एका कढईत मी 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतले। यातच 2 चमचे बटर घालून घेऊया। बटरमध्ये दम आलू केले तर टेस्ट छान येते। आता आपण यात अर्धा चमचा जिरं घालून घेऊया, एक तेजपत्ता घालते, दालचिनीचा छोटा तुकडा घातलाय आणि बारीक केलेली मसाल्याची पेस्ट घालून घेऊया। मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे। मसाल्याला छान तेल सुटलं की आता आपण यात बॉईल केलेले बटाटे घालून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यात आता अर्धा ग्लास मी पाणी घालून घेतलंय, छान बॉईल करून घेऊया। 1 चमचा मीठ घालून घेऊया। 10 मिनिट इथं भाजी छान बॉईल झाली की आता आपण याला कोथिंबीर आणि फ्रेश क्रीमने गार्निश करून घेऊया। ही तयार आहे झटपट तयार होणारी दम आलू आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक यू।